नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष। लोकसभेतल्या पराभवानंतर भाजपच्या सगळे सोयरे अध्यादेशाच्या हालचाली। तर सूत्रांची माहिती, दिल्लीमध्ये वरिष्ठांच्या चर्चा केल्यानंतर मंगळवारी अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस। मुंबईमध्ये सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास हाकेंचा नकार। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीवर ते ठाम। विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं कसली कंबर। जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये विविध सेलच्या बैठकांचं आयोजन। तर मतदारसंघांचाही घेणार आढावा। शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रापेक्षा गोव्याच्या भल्याचा। दारू आणि जुगारासाठी जाणाऱ्यांसाठी राज्याच्या पैशांची उधळपट्टी। न्यायमूर्ती नलावडे समितीचा अहवाल। मुंबईनंतर पुण्यातल्या 60 ते 70 हॉटेल्समध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल। पोलीस तपासात अफवा असल्याचं उघड। राज्यभरात उद्यापासून पोलीस महाभरती। जवळपास 17,500 जागांसाठी 17.5 लाख अर्ज। अनेक ठिकाणी पावसाची ओढ, पेरण्या खोळंबल्या। पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नका, हवामान तज्ज्ञांचा सल्ला। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। पुणे मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या येलो अलर्ट। आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज पंढरपूरसाठी प्रस्थान। सोहळ्याचं हे 315वं वर्ष।